एक महत्त्वाची बातमी आहे। मराठवाड्यामधील 5 आणि विदर्भातील एका जिल्ह्यामध्ये भूकंपाचे हादरे बसले। मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, जालना त्याचबरोबर संभाजीनगरात देखील भूकंपाचे धक्के जाणवले। तर विदर्भातील वाशिम जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत। सकाळी 7:15च्या सुमारास भूकंपाचे सलग 2 धक्के जाणवले आणि रिश्टर स्केलवर 4.2 इतक्या तीव्रतेचा भूकंपाची नोंद करण्यात आलेली आहे। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। परभणीमध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत, त्याचबरोबर हिंगोलीत देखील भूकंपाचे धक्के जाणवले। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे आपल्यासोबत आहेत। दत्ता, मराठवाडा त्याचबरोबर विदर्भात देखील सकाळी 7:15च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले। नक्कीच सागर, ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। मराठवाड्यातल्या 5 आणि विदर्भातल्या एका जिल्ह्याला भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। त्या परिसरातल्या नागरिकांकडून सुद्धा या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाचोड गावामध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती त्या ठिकाणी सांगितली जाते। प्रशासनाकडून या भूकंपाला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या भूकंपाला अद्याप दुजोरा दिलेला नाही, मात्र नागरिकांनी भूकंपाचा दावा केलेला आहे। त्याचबरोबर जालना आहे, परभणी आहे, नांदेड आहे आणि हिंगोली आहे, या 4 जिल्ह्यांना मात्र भूकंपाचे जाणवेल अशा स्वरूपाचे धक्के बसलेले आहेत। त्यामुळे सुद्धा त्या परिसरामध्ये सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यामध्ये या भूकंपाचं केंद्रबिंदू असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती आहे, मात्र प्रशासनाकडून अद्यापही या संदर्भातली अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही। मात्र या 5ही जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। नक्कीच दत्ता, ही दृश्य देखील आपण पाहतो आहोत। कशा प्रकारे संपूर्ण जमीन हादरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। त्याचबरोबर घरातील अनेक वस्तू, साहित्य, त्याचबरोबर घराच्या छताला लावलेले फॅन देखील या भूकंपामुळे हलताना दिसत आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर विदर्भातील वाशिम जिल्ह्यात देखील भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। त्याचबरोबर मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। तर हिंगोलीमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। कशा प्रकारे जमीन हादरतीये हे या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। जवळपास 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आलेली आहे। हिंगोली असेल, त्याचबरोबर परभणी, नांदेड, जालना आणि संभाजीनगरमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। तर विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यात देखील भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमधील ही काही दृश्य आपण पाहतो आहोत। घरामध्ये अनेक साहित्य या ठिकाणी हादरताना दिसतंय। घराच्या छताला लावलेला फॅन देखील हलतोय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। म्हणजे पूर्ण लगे असं मला उठवून टाकली मी तर एवढं, म्हणजे त्याच्यावर हे झालं। तुम्ही घ्यायचं ना, सकाळी सकाळी उठलो नाही, हे सगळं हादरलं, सगळं कर 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 भांडे, तेल, फॅन, टीव्ही, मला असं काय व्हायला लागलं काय की